हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज परत एकदा एक शॉपिंग हॉल व्हिडिओ आलेला आहे आणि खूप शॉर्टमध्ये मी हा टाकते कारण टाईम नाही आहे. तरीसुद्धा म्हटलं टाकलाच पाहिजे कारण बरेच जण वाट बघतात. तर ह्यावेळेस मला लागणाऱ्या गोष्टी घेतल्यात म्हणजे माझं यूट्यूब हे स्टँड. तर हे स्टँड मी आता जॉईन केले कारण 3-4 दिवस झालं ना मी असं डब्यावरती डब्बे ठेवून त्याच्यावरती बॉक्स ठेवून त्याच्यावरती माझं जे छोटं इतकुसं जे स्टँड आहे 100 रुपयावाला ते ठेवून ते ॲडजस्ट करत होते. पण 3-4 दिवस मला खूप त्रास झाला आणि मग ब्लॉग पण शूट करायला नको वाटायचं. इथंच कुठंतरी स्टँड ठेवते छोटं. असं लॉंग मोठं स्टँड असले की मग काही वाटत नाही. ते आहे पण त्याचं जे हे वरचं आहे ना तर ते काय झालं माझ्याकडून एक दिवस असं निघून खाली पडलं. त्याच्याचे 2च तुकडे झाले. तर म्हणून मग त्याला सगळ्यात पहिले मी हे घेतलेलं आहे जे की जे व्हिडिओ बनवतात ना त्यांना माहीत आहे की किती कामाची गोष्ट आहे. फक्त 100च 50ला एक 100ला 2 घेतलेत मी कारण खूप कामाचं आहे. लागतातच हे आणि त्याचा जो खालचा गोल राऊंडवाला असतो ना तर ते आपल्याकडे असलंच पाहिजे कारण स्टँड तुटत नाही पण स्टँडच्या वरचं जी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर त्या तुटतात. तर ते हे दोन्ही माझं मी डबल घेतला आता ह्यावेळेस. मला आता बरेच दिवस लागणार नाही, टेन्शन नाही. सोबत मी स्टँड पण घेतले. माझ्याकडे आता टोटल स्टँड आहेत 3 आहे 4 आणि एक छोटं 5 असेच माझे टोटल 5 स्टँड आहेत आणि तेवढे लागतातच कारण शॉर्ट व्हिडिओ एकाला लावा, लॉंग व्हिडिओ एकाला लावा, एक मोबाईल एकाला, एक ह्याला असं होतं. तर सगळ्यात पहिलंवालं तेच पार्सल होतं आज जे मी ओपन केलं ते. त्यानंतरचं पुढचं तर याच्यामध्ये सुद्धा तेच आहे जसं मी सांगितलं. जर तुम्ही जर एक व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला या गोष्टीची खूप गरज आहे. हे बघा हा जो गोल आहे ना तो तर ह्याची खूप गरज आहे. माझ्याकडे ह्याचे असे पण 5 आहेत पण ह्याचं काय होतं ना इथं सारखं आपण आता टर्न करून खाली घेऊन वर घेऊन हे जे होल आहे ना ते असं मोठं होतं आणि मग मी त्याच्यात कपडे घालून त्याला आवळून कर ह्याने मी खूप दिवस चालवले. मी 20-25 दिवस चालवले पण नंतर काय होतं मोबाईल असं थोडासा जरी कपडा ढिला झाला असं कल्लन मोबाईल खाली पडला तर माझा तो मोठा मोबाईल 80,000चा एका जागेवर कच गेला. त्याच्यानंतर म्हटलं राहिलं रे बाबा 50 रुपयाच्या गोष्टीसाठी उगं मोबाईल कुटायचा म्हणून हे घेतलं आहे. आणि ह्याच्यासोबत सुद्धा बघा हे 2 फ्री आले. फ्री नाही आहेत म्हणजे हे 150ला 3 होते आणि ते 100ला 2 होते. तर माझं काय चाललं होतं की बाबा जे पण चांगलं येईल ज्याची पण क्वालिटी ठीक असेल तर ते ठेवून घेऊया. मी हे पहिलं बघितलं होतं मग मी लगेच ऑर्डर टाकली. त्याच्यानंतर स्क्रॉल करताना मला हे दिसलं. म्हटलं मग 2 स्टँड येत आहेत छोटे त्याच्यासोबत हा गोल पण येतोय मग कशाला हे घेऊ म्हणून मी दोन्ही मागवलं. पण तोपर्यंत हे ऑर्डर प्लेस होऊन शिप पण झाली होती त्यामुळं काय करता आलं नाही. तर ह्याच्यातलं मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर ह्याची ना क्वालिटी आहे ना तर थोडी जास्त चांगली आहे आणि मेन अजून गोष्ट म्हणजे याला आपण 2 मोबाईल एक साथ लावू शकतो. म्हणजे 2 मोबाईल एक आडवा आणि एक उभा असे आपण 2 मोबाईल याला एक साथच जॉईंट करू शकतो. म्हणून मग हे असं घेतलं. हे असं इथं जावायचं वरचा मोबाईल वरती खालचा खाली असा आडवा आणि वरचा असा उभा. कसा तुम्हाला लावायचा तसा आपण असा ह्याला टर्न करून हे बघा असा हे करू शकतो. हे बघा इकडं असा उभावाला मोबाईल म्हणजे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही आपण लावू शकतो. इथं आपला आडवावाला मोबाईल लावायचा इकडं उभावाला म्हणजे एकाच वेळी आपण शॉर्ट आणि लॉंग दोन्हीचं शूटिंग करू शकतो. आता जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा व्हिडिओ बनवतात त्यांच्या सगळ्यांकडे 2 मोबाईल कंपल्सरी आहेत. लागतातच, ऑप्शनच नाही आहे त्यामुळं. त्यानंतर पुढचं पार्सल आहे तर याच्यामध्ये ज्वेलरी आहे. आता तुम्ही म्हणाल कोलॅबरेशनला इतकी ज्वेलरी येते तर मिशोवरून कशाला मागवते. तर तुम्हाला माहीतच आहे घरी पार्सल पाठवायचं आहे. 2 दिवसात मला पाठवावंच लागेल संक्रांतीपर्यंत पोहोचायला. मग त्या दोघींच्या 2 साड्या आणि मग सोबत मुलींचे 26 जानेवारीला डान्स आहेत तर मग त्यांच्यासाठी हे कारण गावाकडे त्या घेतात पण ना त्याला धड क्वालिटी असते ना ते दिसायला अट्रॅक्टिव्ह असतं. उगाच काहीतरी घेतात घरचे पण आणि मला ते नाही आवडत. आणि म्हणून मी बघा हे किती सुंदर सेट घेतला आहे. मोठीसाठी घेतला हा सेट आणि मेन म्हणजे त्यांना एकदम परफेक्ट साईजमध्ये मी मागवलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी एक आहे महालक्ष्मीला घेतलेला तो लहानीला होईल आणि म्हटलं हा मोठीला असं दोघीला 2 सेट. त्यांनी डान्स पण घेतलेले आहेत. सोलो आहेत का माहीत नाही, ग्रुप कशात का असेना पण बाकीच्या मुली सर्व घालतात आणि मग आपल्याकडं नाही मग मला ते बरोबर नाही वाटत. तर मग हे मी घेतलं आहे बघा त्यांच्यासाठी. खूप सुंदर आहे आणि अंडर 200च्या आतमध्येच हे पूर्ण सेट आहे. याची फक्त फिनिशिंग बघा तुम्ही. हे पूर्ण मॅट फिनिश आहे आणि जे बाहेर गावाकडे भेटतं ना जे बायका येतात घेऊन तर त्याला बिलकुल क्वालिटी नसते. तर तर हे त्याचं छोटा चोकर आहे बघा. हे पण तिला सुंदर दिसल आणि त्यांचं ते काय ते सावित्रीबाई फुले हे ते असं होतं. तर त्यांचे कानात तर नाही घालत त्या पण तरी पण ह्याच्यावरती कानात लावलं. त्या कानातलं मी माझ्याकडे ठेवून गेली झुमके कारण ते नाही घालत म्हणजे घरचे त्यांना असे नाही नकली कानातले घालू देत. मग किती पण काय पण असू दे मग एक वेळेस प्रेसचं घालायचं त्याच्यावरूनच हे
आणि मग असं करायचं. तर हा खूप सुंदर सेट आहे. आधीचा छोटीचा तर मी बघितला आहे, तुम्ही तो आधी घेतला होता महालक्ष्मीच्या वेळेस, तर तोच देणार आहे तिला, हा मोठीला देणार आहे असं. तर त्यानंतर मग हा आहे, कारण त्यांचा एक तसला अहिल्यादेवी होळकरचा पण काहीतरी आहे, तर त्याला अशी ना मण्यांची माळचं आहे ते. आणि हे मी माझ्यासाठी पण एक घेतलेले आहे, कॉम्बोमध्ये आहे, छान वाटते ना. हे पार्टीला घालायचं, 31च्या पार्टीसाठी स्पेशल घेतले. साडी वेअर करून मस्त त्याच्यावरती वेल्वेटची साडी आणि त्याच्यावरती अशा माळा खूप सुंदर दिसतात. आणि ह्याचे हे कानातले पण ना खूप भारी आहेत. हे असं एकाच आहे आणि कॉम्बोमध्ये होतं काहीतरी 120-130 असं कॉम्बोमध्ये होतं हे. तर आणि ह्याला हे असं आहे, पण क्वालिटी छान आहे ह्याची पण. तर त्यानंतर पुढचा तर याच्यामध्ये आहे अर्बन वाईबचं आहे. तर आधी मी केलं ना ते अर्बन योगचं केलं आहे. हॅपी प्लॅनेटचे तर बाई रोज मागा लागते, व्हिडिओ दे, तर माझं होतच नाही कामातून. तर हे अर्बन वाईबचं आहे बघा, हे वाईप करायचं किचन क्लिनर. तर कोलॅबरेशनचं आहे, त्यामुळे काही दाखवायचे एवढं काही वाटत नाही. त्यानंतरचं पुढचं आहे, इतके कोलॅबरेशनचे पडलेत ना, किचन क्लिनर 3 पडले, त्याचे व्हिडिओ बनवायचंच होत नाही. तर ह्याच्यामध्ये आहेत पॅकिंग बॅग, ज्या की आता लहान मुलींच्या ड्रेससाठी मी घेतल्या. काय होतं, तर ड्रेस इतका सुंदर शिवायचा आणि पॅकिंग बॅग मोठी जायची, त्याच्यामुळे मग ते पॅकिंगचंच फिनिशिंग एवढं दिसत नव्हतं. ड्रेसच्या फिनिशिंगपेक्षा ना पॅकिंगचं सुद्धा छानच प्रॉपर पाहिजे. त्यानंतर हे पुढचं आहे. तर त्या दिवशी मी म्हटलं की ब्लाऊज काही महाग राहिले होते, आले नव्हते, तर त्यातलेच आता काय आले, आता सगळेच आलेत आजच्यामध्ये. तर त्यामध्ये हा फाईटवाला, कारण फाईट ना पार्टीवेअरच्या बऱ्याचशा साड्यांवरती ना फाईट जातोच. तर हा असा आहे, याचा फीनेक. तर हा पॅडेड ब्लाऊज आहे, पुढे आणि बॅकला दोन्हीला फीनेक आहे. खूप सुंदर आहे म्हणून मी हा घेतला होता. इतका सुंदर पार्टीवेअर लुक येतो ना याने. अशी लेस पण लावली याला, बॅकला हुक आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येईल, पण काही नाही एवढं. डोरी वगैरे आहे, पॅडेडचं आहे, क्वालिटी पण छान आहे, मग भारी आहे हा पण. त्यानंतरचं पुढचं आहे, तर हे वाला आहे फॅब्रिक. बऱ्याच दिवसानंतर ह्या फॅब्रिकचा आहे 3 लेअरचा ड्रेस. तर ह्याची पण क्वालिटी चांगली आहे. त्यानंतर याच्यामध्ये पण पॅकिंग बॅगच आहे बहुतेक. त्याची साईज चेक करते, तर हे मोठ्या थोड्या साईजमध्ये आहेत बहुतेक. आता याला उघडत नाही, उघडलं ना सगळे पडतात. त्यानंतरचा पुढचा आहे, तर हा पण ब्लाऊज आहे. आणि हा ब्लाऊजची पण मी वाट बघत होती की यावा लवकर, कारण की हा पण छान वाटत होता फोटोमध्ये. आणि हा मेन म्हणजे त्या दिवशीचे जे होते ते स्ट्रेचेबल होते. आजचे जे आहेत ना तर ते स्ट्रेचेबल नाही आहेत, हे असे आहेत. पण माझी साईज मला वाटत नव्हती येईल. मी येस घेऊन सुद्धा ही साईज एवढी मोठी आहे, मला बसणारच नाही. आणि ह्याला पण बॅकला हुक आहे. तर ह्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की हुक हे बॅकला देतात, पण हा पण पॅडेड आहे, याला पण पॅड वगैरे आहे. असा फीनेकमध्येच आहे तसा दिसायला. तर हा पण छान दिसेल, बघू फिटिंग करून कसा वाटतोय ते. पण थोडा मोठा साईज झाली आहे, कारण तब्येत बारीक असेल ना खूप प्रॉब्लेम येतात. त्यानंतर खूप आहे पार्टीवेअर ड्रेस. तर आता पार्टीवेअर ड्रेस ना थोडे कमी झालेत, कारण एवढ्या ऑर्डरचं जास्त संक्रांतीचं लक्ष होतं. पण आता परत सुरू होतील पार्टीवेअरचं. बघा किती सुंदर दिसतोय. आणि मी जेव्हा पण इंस्टाग्राम ओपन करते ना तर मला ह्या ड्रेसच्या ना इतके व्हिडिओ येतात ना, आणि म्हणजे भारी वाटते की बाबा ह्या साडीतून पहिला ड्रेस मी शिवला होता. म्हणजे एक झालं ना की पहिला ड्रेस मी, नंतर बाकीच्यांनी शिवले, पहिला स्टार्टिंगला हा साडीचा ड्रेस मी शिवला होता. तर मला इतकं भारी वाटतं. म्हणजे इंस्टाग्राम असं स्क्रॉल करत गेलं ना 2-3 बाई काही साडी दाखवतात आणि ड्रेस शिवून दाखवतात माझ्यासारखा सेम. म्हणजे भारी वाटतं ना असं की आपल्यासारखं कुणीतरी केलं बाबा, आपल्यालासुद्धा एवढं. हे सगळ्यात पहिलं तर माझंच झालं ते, आणि बड्डेचं नाव झालं होतं फक्त. पण खूप भारी. आता यावेळेचा बड्डेचा कसा डिझाईन करायचा काय माहीत, हा पण चालला पाहिजे. मागच्या बड्डेचा आत्तापर्यंत चालू आहे, आत्तापर्यंत इथून पुढे पण चालेल. तर आता ह्याच्यामध्ये ना मेन गोष्टी मी मागवलेल्या आहेत आजच्या पार्सलमधल्या, ते म्हणजे लॉन्ड्री बॅग. कारण का
होतं आहे असं की कपडे ना ही होत आहेत, तिथं मशीनच्या तिथं ठेवले ना चांगलं वाटत नाही, म्हणून मी ना अशा लॉन्ड्री बॅग घेतल्यात आणि सोबत माझे इकडचं पण जे कटिंग्स वगैरे आहेत ना तर त्याच्यासाठी पण म्हटलं एखादी घेऊया. तर आता ह्याची क्वालिटी आपण बघूयात कशी आहे. तर हे आतमध्ये हे आहे, काय नाही हे बनवायचं म्हटलं ना आता आपण घरी पण बनवू शकतो, पण अगदी 100-150ला भेटतंय, मग असं वाटतंय घरी कशाला बनवत बसा. तर हिची क्वालिटी बघा किती भारी आहे. आणि मेन हिला झाकण पण आहे, हे असं झाकण आहे हिला, दोन्हीला हँग पण करायला आहे. क्वालिटी ना एक नंबर, कार्डबोर्डचंच आहे आतमध्ये, लगेच समजतं कार्डबोर्डच टाकलं आहे आतमध्ये आणि वरतून तर पेपर चिटकवला आहे फक्त एवढंच, पण भारीच आहे. आणि 2-4 दिवसाचे कपडे ह्याच्यामध्ये बसतील एवढी मोठी आहे, एक नंबर क्वालिटी. ह्याला असा ऑलक्रो पण दिला आहे बघा, ह्याच्यामुळे हे असं मी लावून पण ठेवू शकते आणि ते दिसायला पण छान दिसतं. आता जर तुम्ही माझ्या मशीनच्या वॉशिंग मशीन तिथे गेला ना तर रुद्र 2-3 वेळा सुट्टी असली कपडे चेंज करतो, मग तिथं मशीनवरती टाक खालीच टाक असा करतो, मग मी जाईपर्यंत तिथं तसंच पडलेलं असतं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने आपण म्हणजे टापटीप घर ठेवू शकतो. तर त्यासाठी काही जास्त खर्च नाही लागत, कमीच लागतो. किती दिवसापासून विचार करते ह्याच्यावरती ठेवण्यासाठी एक झाड मागूया, पण ती बघत बसलं मिशोचं की 2-3 तास निघून जातात. मग असं वाटतं तेवढं 2-3 तास घालवण्यापेक्षा बाबा इकडे 1-2 फ्रॉक ठेवून होती असं आहे. तर ही एक घेतली, ही थोडी मोठी आहे, ही मला वाटतं 200च्या वर आहे, ती 100चीच होती, 100 की 150च्या आसपास होती, ही 200च्या आसपास आहे. ही मोठी आहे लॉन्ड्री बॅग. अजून मी 2 घेतल्यात कारण मला लागणारच आहे ना, एवढ्या स्वस्त भेटतात म्हटलं घेऊनच टाकूया. कारण इथे पण कपडे ठेवायला, कुठं माझं पॅकिंगचं मटेरियल ठेवायला, ड्रेस फ्रॉक स्टिच झालेले व्यवस्थित फोल्ड करून ठेवायला होते. हे बघा हे लय मोठे आणि ह्याची क्वालिटी एक नंबर आहे. ती जरी 100ची वाटत असली ना ती पण ठीक आहे क्वालिटी आपल्याला, दिसायला पण त्याच्यावरची प्रिंट वगैरे छान आहे, पण ही उंच पण आहे आणि ही जरा ब्रँडेड आहे, ब्रँडेडचा काम आहे इथं जरा. तर ही पण भारी आहे. मी आता ह्याच्यामध्ये हे पण लावून टाकते. तर दोन्ही पण लॉन्ड्री बॅग ना खूप भारी आहे. अजून 2-3 यायच्या बाकी आहेत बहुतेक, तर अजून 2-3 यायच्या बाकी आहेत कारण मी 4चा घेतला होता सेट असं वाटतंय 4. त्यानंतरचं आहे हे लास्ट पार्सल, जे की ना 1.5 महिन्याच्या नंतर मला रिसीव झालं आहे. महालक्ष्मी गुरुवारसाठी घेतली होती मी, लोखंडाचं आहे घेतलं होतं, पण हे कुठं गेलं तर पार्सल माहीत नाही, पण नंतर ह्याच्यावर काय नाव नाही काय नाही, नंतर कुठं त्यांना मिळालं असेल काय माहीत, किंवा कॉलचा वगैरे काय तर झाला असेल, मग इथं माझा B9 फक्त लिहून माझं नाव लिहून माझ्याकडे रिसीव केले ना. आता मी रिटर्नची प्रोसेस टाकायला बघते, तर त्याला खूप दिवस झाले, म्हणजे मला आत्ताच रिसीव झालं आहे, पण पार्सल माझं 1.5 महिना झाले मी ऑर्डर करून. तर कधी कधी एखादं पार्सल असं मिस होतं बरं का, छोटं मोठं. तर ठीक आहे, चला आजची शॉपिंग कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा चेक करा आणि तुम्हाला जे हवं ते नक्की ऑर्डर करू शकता. आणि कालची जी पिन होती ना, बऱ्याच जणांनी खूप निगेटिव्ह कमेंट केल्या, पण जवळजवळ ना त्या पिनच्या म्हणजे दुपारी व्हिडिओ टाकला होता, संध्याकाळपर्यंत मला वाटते 277 ऑर्डर प्लेस झाल्या होत्या त्या पिनच्या, साडी पिनच्या. तर इतक्या लोकांना ती आवडली, कारण 100-120 रुपयाची गोष्ट म्हटलं आपण म्हणतो ना ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आणि ते इतकं युनिक दिसत होतं ना, वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो, म्हणजे असं ड्रेसला बटन्स वगैरे म्हणून पण असं यूज करू शकतो, किंवा असं खूप असं वेगवेगळं स्टाईल करू शकतो. ते फोटोमध्ये बरंच दाखवलं आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथं थांबवते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.